मंडळी, थांबा. आजची ही रात्र तुमचं नशीब बदलणारी ठरू शकते बरं का. होय, जरा 2 मिनिटं शांत चित्ताने ऐका. कारण आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून ते भयंकर दारिद्र्य कायमचं निघून जाईल आणि घरात सुखसमृद्धीचा अखंड वास राहील. रामकृष्ण हरी मंडळी. सृष्टीच्या कणाकणात ज्याचं अस्तित्व आहे, जो शून्यातून विश्व निर्माण करतो, अशा त्या देवाधिदेव महादेवाच्या चरणी प्रथम साष्टांग दंडवत. अहो, फाल्गुन अमावस्या येत आहे. लोक म्हणतात अमावस्या अशुभ असते. लोक म्हणतात या रात्री बाहेर पडू नये, भूतखेतांचा वावर असतो. पण बघा, आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. अमावस्या ही भीतीची रात्र नाही, तर भक्तीची रात्र आहे. अहो, अमावस्या ही ती वेळ आहे जेव्हा तुमचे पितर, तुमचे पूर्वज तुमच्या घराच्या दारात उभे राहून तुमची वाट पाहत असतात. पण आपलं दुर्दैव बघा, आपण अज्ञानापोटी दिवे लावत नाही आणि आपले पितर नाराज होऊन अंधारातच परत जातात. आणि मग काय होतं? घरात कटकटी, आजारपण, पैशाची तंगी आणि मुलांच्या नशिबात अपयश. तुम्हाला हे बदलायचं आहे ना? तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावर पितरांचा आणि महादेवाचा आशीर्वाद हवा आहे ना? तर आजची ही धर्मदत्ताची कथा शेवटपर्यंत ऐका. ही फक्त कथा नाही, हा एक मंत्र आहे. अहो, जो हे पूर्ण ऐकेल त्याच्या आयुष्यातील काळाकुट्ट अंधार दूर होऊन सोन्यासारखी पहाट उगवेल, ही माझी खात्री आहे. मंडळी, एक छोटीशी विनंती आहे. मी हा व्हिडिओ, ही माहिती खूप मेहनत घेऊन अनेक जुनी पुराणं वाचून तुमच्यासाठी शोधून आणली आहे. माझ्या या मेहनतीसाठी आणि महादेवाच्या प्रेमासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, आपण सर्वजण एकाच ईश्वराची लेकरं आहोत, म्हणून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय किंवा जय भोलेनाथ नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट म्हणजे साक्षात कैलासावर लावलेली हजेरी आहे बरं का. चला तर मग, मनातील सर्व विचार बाजूला ठेवा आणि पूर्ण एकाग्रतेने या दिव्य कथेत प्रवेश करूया. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात धर्मदत्त नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. अहो मंडळी, गरिबी कुणालाही येऊ नये. म्हणतात ना, पापाची वासना नको दावू डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. तसंच गरिबीचे जिणे नको देऊ देवा, त्याहुनी मरण बरे. धर्मदत्ताची अवस्था तरी काय वर्णावी. घरात 18 विश्व दारिद्र्य 5वीला पुजलेलं. त्याचं घर कसं होतं माहितीये? तर मोडकळीस आलेली एक झोपडी, ज्याला ना नीट भिंती होत्या, ना छतावर नीट कौलं होती. पावसाळा आला की बाहेर पाऊस नंतर पडायचा, पण धर्मदत्ताच्या घरात पाणी आधी गळायचं. भिंतीला इतक्या भेगा पडल्या होत्या की त्यातून रात्रीच्या वेळी गार वारा सणसणत घरात यायचा. धर्मदत्ताचे कुटुंब म्हणजे एक त्याची पत्नी आणि 2 लहान गोजिरीवाणी मुलं. पण बघा, गरिबीने त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे तेज हिरावून घेतले होते. त्यांची पोटं पाठीला लागली होती. अंगावर घालायला धड कपडा नव्हता. फाटक्या चिंध्या गुंडाळून ती माऊली आपली लाज झाकत होती. विचार करा, एका बापासाठी यापेक्षा मोठं दुःख काय असेल की आपली मुलं भुकेने व्याकुळ होऊन रडत आहेत आणि बाप असूनही तो त्यांना 2 घास खाऊ घालू शकत नाही. धर्मदत्त रोज सकाळी उठायचा, खांद्यावर झोळी घ्यायचा आणि भिक्षेसाठी गावात फिरायचा. माई, माऊली, कुणीतरी घासभर अन्न द्या हो. त्याची ही केविलवाणी हाक ऐकून दगडालाही पाझर फुटेल. पण कलियुगाचा प्रभाव बघा, लोक त्याला दारात उभं करत नसत. काही जण म्हणायचे, अरे हा तर अपशकुनी आहे, याचं तोंड पाहिलं की दिवस खराब जातो. काही जण तर त्याला चक्क हाकलून द्यायचे, चल रे चल, इथे आम्हालाच खायला नाही, तुला कुठून देऊ. बिचारा धर्मदत्त अपमान गिळून डोळ्यातील अश्रू लपवून रिकाम्या झोळीने घरी परतायचा. एक दिवस काय झाले, घरात खायला अन्नाचा एक दाणाही नव्हता. सलग 3 दिवस झाले होते घरात चूल पेटली नव्हती. त्याची लहान मुलं भुकेने तडफडत होती. लहानगा मुलगा आईच्या पदराला धरून रडत होता, आई ग आई, खूप भूक लागलीये ग, काहीतरी दे ना खायला. त्या मातेचे काळीज हे बघून तिळतिळ तुटत होते. ती काय देणार? स्वतःच्या छातीत दूधही उरले नव्हते की बाळाला पाजावे. गरिबीने तिचे शरीरही सुकून गेले होते. धर्मदत्ताची पत्नी, जिचं नाव होतं सुमती, ती एक अतिशय सात्विक आणि पतिव्रता स्त्री होती. पण मुलांचं दुःख बघून तिचाही बांध फुटला. ती धर्मदत्ताजवळ गेली. तिचे डोळे पाण्याने भरले होते.
ती गहिवरलेल्या आवाजात म्हणाली, "स्वामी, अहो ऐकताय ना? बघा हो, मुलांची काय अवस्था झालीये. ती भुकेने कशी तडफडत आहेत. आपण मोठे आहोत, सोसू शकतो, पण या कळ्या अजून उमलल्याही नाहीत आणि कोमेजून चालल्या आहेत." ती पुढे रडत म्हणाली, "अहो, तुम्ही तर रात्रंदिवस देवाची पूजा करता ना? मग तुमचा देव इतका निष्ठुर का झालाय? का नाही ऐकत तो तुमची हाक? काय पाप केलंय आपण? आपण कुणाचं वाईट केलं नाही, कुणाला फसवलं नाही, तरीही आपल्या नशिबात हा नरक का?" पत्नीचे हे शब्द धर्मदत्ताच्या काळजात बाणासारखे घुसले. त्याच्याकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती. तो फक्त मान खाली घालून बसला होता. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. त्याला वाटलं, खरंच देव आहे का? जर आहे, तर त्याला आपल्या भक्ताची ही अवस्था दिसत नाही का? त्या रात्री धर्मदत्ताला झोप लागली नाही. मुलं रडून रडून थकून झोपी गेली होती. बाहेर घनदाट अंधार होता आणि घरात त्याहून भयंकर गरिबीचा अंधार होता. त्याच्या मनात एक विचार आला, असं जगून काय फायदा? ज्या बापाला आपल्या मुलांची भूक भागवता येत नाही, त्यांनी जिवंत तरी का राहावं? पण बघा मंडळी, नियतीचा खेळ बघा. ज्याच्या आयुष्यात सर्वात जास्त दुःख असतं, देव त्याचीच परीक्षा सर्वात कठीण घेतो. कारण सोन्यालाही झळाळी मिळण्यासाठी आगीतून जावं लागतं. धर्मदत्ताला माहीत नव्हतं की ही अमावस्या त्याच्या आयुष्यातली शेवटची दुःखाची रात्र ठरणार आहे. पण त्याआधी त्याला एका मोठ्या परीक्षेला सामोरं जावं लागणार होतं. धर्मदत्ताने एक निर्णय घेतला. तो ताडकन उठला. त्याने आपली रिकामी झोळी घेतली नाही, तर यावेळी त्याने एक निश्चय केला. तो म्हणाला, "हे ईश्वरा, आज जर तू मला मार्ग दाखवला नाहीस, तर आजची ही रात्र माझ्या जीवनाची शेवटची रात्र असेल. मी आता जंगलात जात आहे. तिथे जाऊन एकतर मी काहीतरी मिळवून आणेन, नाहीतर स्वतःचा देह त्या अरण्यात सोडून देईन." मध्यरात्रीची वेळ. गाव शांत झोपलं होतं. कुत्री भुंकत होती. अशा भयानक वेळी जेव्हा माणूस घराबाहेर पाऊल टाकायला घाबरतो, तेव्हा धर्मदत्त आपल्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडला. कुठे? तर गावाबाहेरच्या त्या घनदाट भयावह जंगलाच्या दिशेने, जिथे दिवसाही जायला लोक घाबरत होते. पण ज्याने सर्व काही गमावलं आहे, त्याला कशाची भीती? आता पुढे त्या जंगलात काय घडणार होतं? तिथे त्याला कोण भेटणार होतं? साक्षात मृत्यू, की मृत्यूलाही जिंकणारी एखादी शक्ती? मंडळी, धर्मदत्त आता घराबाहेर पडला होता. मागे वळून पाहण्याची हिंमत त्याच्यात नव्हती बरं का. कारण मागे काय होतं? फक्त भुकेने रडणारी ती चिमुरडी आणि अंधारात आशेने वाट पाहणारी त्याची पत्नी. त्याच्या पायात चप्पल नव्हती. अंगावर फक्त एक जुने फाटके धोतर. थंडीचे दिवस होते. माघाची ती कडाक्याची थंडी अंगाला सुईसारखी टोचत होती. दात कडकड वाजत होते, पण पोटाची आग त्या थंडीपेक्षाही जास्त होती. तो गावाबाहेर पडला. समोर ते घनदाट जंगल पसरलेलं. ते जंगल असं होतं की जिथे दिवसा सूर्यकिरणे सुद्धा जमिनीवर पडत नाहीत. तिथे आता मध्यरात्रीचा तो काळा कुट्ट अंधार दाटला होता. झाडांच्या फांद्या एखाद्या राक्षसाच्या हातांसारख्या पसरल्या होत्या. वाऱ्याने झाडांचा होणारा तो कर्र कर्र आवाज, रातकिड्यांची अखंड किरकिर आणि अधूनमधून कोल्ह्यांची होणारी केकावली. बापरे, हे सगळं ऐकून एखाद्या शूरवीराचाही थरकाप उडाला असता. पण धर्मदत्त चालतच राहिला. त्याच्या डोक्यात एकच विचार होता की माझी मुलं उपाशी आहेत, मला काहीतरी करावंच लागेल. त्याचे पाय दगडांवर आपटत होते, काटे टोचत होते, पायातून रक्त येत होतं. पण त्याला वेदना जाणवत नव्हती, कारण काळजाची वेदना शरीराच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. तो चालत चालत जंगलाच्या मध्यभागी आला. तिथे एक जुनाटं पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाच्या खाली तो थांबला. अचानक त्याला कसला तरी आवाज आला. कुणीतरी रडत होतं. होय मंडळी, कुणीतरी हुंदके देत रडत होतं. इतक्या घनदाट अरण्यात मध्यरात्रीच्या वेळी कोण रडणार? धर्मदत्ताने कान टवकारले. तो आवाज त्या पिंपळाच्या झाडाच्या पलीकडून येत होता. धर्मदत्त घाबरला नाही. त्याने विचार केला, आपल्यासारखाच कुणीतरी दुःखी जीव इथे भटकतोय वाटतं. तो हळूहळू त्या दिशेने गेला आणि तिथे त्याला जे दृश्य दिसलं ते पाहून त्याचे डोळे विस्फारले. तिथे एक अतिशय वृद्ध स्त्री बसली होती. तिचे केस पांढरे शुभ्र पण विस्कटलेले होते. तिने काळी साडी नेसली होती. तिचे शरीर थरथरत होते आणि ती खाली मान घालून अश्रू ढाळत होती.
पण मंडळी, ती काही साधीसुधी स्त्री वाटत नव्हती बरं का. तिच्या चेहऱ्यावर जरी दुःख होतं तरी तिच्या अंगातून एक विलक्षण तेज फाकत होतं. जणू काही अंधारात एक दिवाच जळत असावा. धर्मदत्त तिच्या जवळ गेला. त्याने मोठ्या नम्रतेने विचारले, माते, कोण ग तू? आणि या अशा भयाण रात्री या जंगलात एकटी का रडतेस? तुला भीती वाटत नाही का? त्या वृद्ध स्त्रीने हळूहळू आपली मान वर केली. तिचे डोळे खोल आणि करुण होते. तिने धर्मदत्ताकडे पाहिले. तिच्या नजरेत इतकं दुःख होतं की ते बघून धर्मदत्ताला स्वतःचं दुःख विसरल्यासारखं झालं. ती म्हणाली, बाळा, मी कोण आहे हे तुला सांगून काय उपयोग? जगाने मला नाकारलं आहे, जगाने मला अशुभ मानलं आहे. धर्मदत्त म्हणाला, नाही माते, मला सांग, मी एक ब्राह्मण आहे. जर मी तुझं दुःख थोडं तरी कमी करू शकलो तर मला स्वतःला धन्य मानीन. सांग, तू कोण आहेस? तेव्हा ती वृद्ध स्त्री उभी राहिली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाली, बाळा, मी अमावस्या आहे. हे ऐकून धर्मदत्त 2 पावलं मागे सरकला. अमावस्या? साक्षात तिथी? ती म्हणाली, होय, मी तीच रात्र आहे जिला जग काळी रात्र म्हणतं. पौर्णिमेचं लोक कौतुक करतात, चंद्राकडे बघून गाणी गातात, पण मला बघून लोक दरवाजे बंद करतात. म्हणतात, आज बाहेर पडू नका, अपशकुन होईल. आज शुभ कार्य करू नका, विघ्न येईल. अरे, मी काय एवढी वाईट आहे? मी सुद्धा त्याच देवाची निर्मिती आहे ना, मग हा भेदभाव का? तिचे हे शब्द ऐकून धर्मदत्ताचं मन हेलावले. त्याला वाटले, अरे, आपणही तर असेच आहोत. आपल्यालाही गरिबीमुळे समाज टाळतो. हिचं दुःख आणि आपलं दुःख सारखंच आहे. तो पुढे झाला. त्याने त्या अमावस्या मातेचे चरण स्पर्श केले आणि म्हणाला, माते, लोक अज्ञानी आहेत. त्यांना माहीत नाही की अंधाराशिवाय प्रकाशाला किंमत नाही. आणि हे बघ, मी तुला मानतो. तू माझ्या आईसारखीच वाटतेस. धर्मदत्ताच्या त्या स्पर्शाने आणि त्या प्रेमाच्या शब्दांनी अमावस्या मातेचे रूप पालटले. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबले. तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य हास्य उमटले. मंडळी, इथेच कथेला कलाटणी मिळते. जेव्हा आपण निसर्गाचा, काळाचा सन्मान करतो तेव्हा काळ आपल्यासाठी बदलतो. अमावस्या माता म्हणाली, बाळा धर्मदत्ता, मला माहीत आहे तू का आला आहेस. तुझी मुलं घरी उपाशी आहेत ना? तुझी पत्नी रडत आहे ना? आणि तू स्वतःचा जीव द्यायला निघाला होतास ना? धर्मदत्त रडू लागला. तो म्हणाला, होय माते, मी हरलोय. मी एक अपयशी बाप आहे. अमावस्या माता म्हणाली, रडू नकोस. ज्याने मला ओळखले त्याचे दुःख आता माझे झाले. मी तुला एक रहस्य सांगते. एक असा उपाय सांगते जो आजपर्यंत गुप्त होता. हा उपाय ज्याने केला त्याच्या घरातून दारिद्र्य कायमचे पळून जाईल आणि पितृदोष नष्ट होईल. तू ऐकायला तयार आहेस? धर्मदत्त हात जोडून म्हणाला, सांग माते, मी काय करू? माझ्या मुलांसाठी मी काहीही करायला तयार आहे. मंडळी, आता खूप महत्त्वाचा भाग येतोय बरं का. अमावस्या मातेने धर्मदत्ताला जो उपाय सांगितला तो साधासुधा उपाय नव्हता. तो विधी होता, पितरांना प्रसन्न करण्याचा. कारण आपल्या जीवनातील अर्ध्याहून अधिक समस्या, मग ते आजारपण असो, नोकरी न मिळणे असो की घरात सततचे भांडण असो, हे सर्व पितृदोषामुळे होत असते. आणि पितरांना मुक्ती देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त अमावस्येला आहे. अमावस्या माता म्हणाली, बाळा धर्मदत्ता, नीट ऐक आणि हे फक्त तू करू नकोस, तर जगातल्या प्रत्येक दुःखी माणसाला सांग. उद्या जेव्हा सूर्य मावळेल आणि माझी रात्र सुरू होईल तेव्हा तुला हे कार्य करायचे आहे. आता ती माऊली धर्मदत्ताला नक्की काय सांगणार होती? असा कोणता उपाय होता ज्यामुळे धर्मदत्ताचे फुटके नशीब पालटणार होते? हा उपाय साधासुधा नव्हता. हा उपाय तुमच्या आमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःखाला मुळापासून उपटून टाकणारा होता. तुम्हीही आपले दोन्ही कान उघडे ठेवून ऐका, कारण हाच तो उपाय आहे जो तुमचंही आयुष्य बदलणार आहे. मंडळी, आता शांत व्हा आणि श्वास रोखून धरा. कारण धर्मदत्ताला जे ज्ञान त्या रात्री मिळालं ना, तेच ज्ञान आज तुम्हाला मिळणार आहे. हे फक्त धर्मदत्तासाठी नव्हतं, तर आपल्या सर्वांसाठी होतं. त्या घनदाट अरण्यात मध्यरात्रीच्या वेळी अमावस्या माता धर्मदत्ताच्या डोक्यावर मायेने हात ठेवून म्हणाली, बाळा धर्मदत्ता, ऐक. तू मला विचारलेस ना की माझं महत्त्व काय आहे? तर ऐक. ती पुढे प्रेमाने म्हणाली, अतिशय प्रेमाने म्हणाली, सृष्टीच्या नियमानुसार ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही त्या दिवशी
यमलोकाचे दरवाजे उघडले जातात आणि तुझे पितर, तुझे पूर्वज पृथ्वीवर येतात. ते काय येतात माहीत आहे? त्यांना तहान लागलेली असते, त्यांना भूक लागलेली असते. ते तुझ्या दारात उभे राहून आशेने बघत असतात की माझा मुलगा, माझा नातू माझ्यासाठी पाण्याचा एक थेंब तरी देईल का? अमावस्या माता धर्मदत्ताला समजावत म्हणाली, पण तू काय करतोस? तू दिवे मालवून झोपतोस, तू त्यांना विसरतोस. मग ते पितर बिचारे निराश होतात. त्यांचे अश्रू शाप बनून तुझ्या घराच्या भिंतींवर पडतात. आणि जिथे पितरांचे अश्रू पडतात तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही. तिथे दारिद्र्य आणि रोग ठाण मांडून बसतात. तिथे मुलांच्या नशिबात अपयश लिहिले जाते. धर्मदत्त रडू लागला. त्याला आपली चूक उमजली. तो म्हणाला, माते, मला माहीत नव्हतं. मी अज्ञानी आहे. मला क्षमा कर. मला मार्ग दाखव. मी काय करू? तेव्हा अमावस्या मातेने त्याला जवळ घेतले आणि अतिशय प्रेमाने म्हणाली, रडू नकोस बाळा. चूक सुधारण्याची संधी देवाने तुला दिली आहे. उद्या जेव्हा सूर्य मावळेल आणि माझी रात्र सुरू होईल तेव्हा तुला हे करायचे आहे. सर्वात आधी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा, कारण दक्षिण ही यमाची आणि पितरांची दिशा आहे. एक मातीचा दिवा घे, त्यात गाईचे तूप किंवा तिळाचे तेल घाल आणि त्या दिव्याची वात दक्षिणेकडे कर. त्या दिव्याच्या शेजारी एक तांब्याचा लोटा भरून पाणी ठेव आणि त्या पाण्यात थोडे काळे तीळ, थोडं दूध आणि गंगाजल असल्यास टाक. आणि मग हात जोडून डोळे मिटून आपल्या पितरांचे स्मरण कर. त्यांना सांग, हे माझ्या पूर्वजांनो, मी अज्ञानी आहे. माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. हे जल आणि हा प्रकाश मी तुम्हाला अर्पण करत आहे. याचा स्वीकार करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. अमावस्या माता म्हणाली, धर्मदत्ता, ज्या घरात अमावस्येच्या रात्री हा दिवा जळतो त्या घरातील अंधार पितर स्वतः पिऊन टाकतात आणि जाताना असा आशीर्वाद देऊन जातात की त्या घराचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. धर्मदत्ताने हे सर्व मनावर कोरून घेतले. त्याला आता जगण्याचं एक नवीन प्रयोजन मिळालं होतं. त्याने अमावस्या मातेचे पाय धरले. माते, मी वचन देतो, आजपासून मरेपर्यंत मी तुझा हा नियम पाळीन आणि हे ज्ञान जगाला देईन. असं म्हणून त्याने पुन्हा एकदा मातेचे दर्शन घेतले. पण जेव्हा त्याने मान वर केली तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. फक्त पिंपळाच्या पानांची सळसळ होती आणि रातकिड्यांचा आवाज. धर्मदत्त घरी परतला. पहाट होत होती. त्याची पत्नी सुमती अजूनही जागेपणी स्वप्न पाहत होती की पती काहीतरी घेऊन येईल. धर्मदत्त रिकाम्या हाताने आला होता, पण त्याचा चेहरा मात्र आनंदाने फुललेला होता. सुमतीने विचारले, स्वामी, काय झाले? कुठे गेला होतात? काही मिळाले का? धर्मदत्त हसला. त्याने सुमतीला जवळ घेतले आणि म्हणाला, अगं सुमती, आज मला जे मिळाले आहे ना, ते सोन्या मोत्यांपेक्षाही मौल्यवान आहे. आज मला आपल्या दुःखावरचा रामबाण उपाय मिळाला आहे. आणि त्याने सुमतीला सर्व हकीकत सांगितली. सुमती, जी अत्यंत श्रद्धाळू होती, तिने लगेच होकार दिला. त्या दिवशी संध्याकाळी जशी अमावस्या सुरू झाली, धर्मदत्ताने घरातला शेवटचा तेलाचा थेंब शोधून काढला. एक फुटका दिवा होता, तो साफ केला. घराच्या दक्षिण दिशेला तो दिवा लावला आणि शेजारी पाण्याचा तांब्या ठेवला. दोघेही पती पत्नी आपली उपाशी मुलं कुशीत घेऊन त्या दिव्यासमोर बसले. डोळे मिटून त्यांनी आपल्या पितरांना हाक मारली, हे पूर्वजांनो, या, आमची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. आम्ही गरिबीत आहोत, पण आमची श्रद्धा श्रीमंत आहे. हा प्रकाश स्वीकारा. मंडळी, विश्वास ठेवा किंवा नका ठेवा, ज्या क्षणी तो दिवा पेटला त्या क्षणी त्या झोपडीत एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. बाहेर वारा सुटला होता, पण तो दिवा फडफडला नाही. तो शांत स्थिर जळत राहिला. धर्मदत्ताला आणि सुमतीला असे वाटले की कुणीतरी त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आहे. कुणीतरी अदृश्य शक्ती त्यांना आशीर्वाद देत आहे. त्या रात्री मुलं उपाशी असूनही रडली नाहीत. ती शांत झोपली, जणू काही कुणीतरी त्यांना लोरी गाऊन झोपवले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय चमत्कार झाला? धर्मदत्त सकाळी उठला. त्याने दरवाजा उघडला तर दारात एक श्रीमंत व्यापारी उभा होता. त्या व्यापाऱ्याच्या मागे 2 नोकर होते, ज्यांच्या डोक्यावर धान्याची पोती होती. धर्मदत्त घाबरला. कोण तुम्ही? काय हवंय? तो व्यापारी पुढे आला. त्याने धर्मदत्ताला वाकून नमस्कार केला.
महाराज, मला माफ करा. मी बाजूच्या गावातून आलो आहे. काल रात्री मला स्वप्न पडले. माझे वडील जे वारले आहेत त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितले की बेटा, या गावात एक धर्मदत्त नावाचा ब्राह्मण राहतो. तो माझा भक्त आहे. त्याला जाऊन मदत कर, तरच मला शांती मिळेल. व्यापारी म्हणाला, महाराज, हे धान्य, हे कपडे आणि हे काही सुवर्ण मुद्रा तुमच्यासाठी आहेत. कृपया याचा स्वीकार करा. धर्मदत्त आणि सुमतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागले. त्यांनी आकाशाकडे बघितले. हे अमावस्या माते, तुझी लीला अगाध आहे. एका रात्रीत एका दिव्याने माझे नशीब पालटले. मंडळी, हा तर फक्त सुरुवातीचा चमत्कार होता. खरा चमत्कार तर पुढे होणार होता, जेव्हा धर्मदत्ताची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार होती आणि जेव्हा साक्षात मृत्यूलाही परत जावं लागणार होतं. मंडळी, धर्मदत्ताच्या घरात आता धान्याची कोठारे भरली होती. ज्या घरात अन्नाचा कण नव्हता तिथे आता रोज अन्नदान होऊ लागले. जी मुलं भुकेने रडत होती ती आता पोटभर जेवून अंगणात खेळू लागली. गावातील लोक आश्चर्याने बघत होते. अरे, हा तोच धर्मदत्त आहे का, ज्याला आपण हाकलून देत होतो? आज याच्याकडे साक्षात लक्ष्मी पाणी भरतीये. पण लक्षात ठेवा मंडळी, ईश्वराची कृपा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती दुसऱ्यांच्या कामी येते. धर्मदत्ताने मनाशी पक्क ठरवलं की मला मिळालेला हा आनंद फक्त माझा नाही, मला तो जगाला वाटायचा आहे. तेव्हा एक घटना घडली. त्या गावाचा जो सावकार होता, जो सर्वात श्रीमंत होता, पण ज्याला पैशाचा खूप गर्व होता, त्याचा एकुलता एक मुलगा अचानक आजारी पडला. तो काही साधासुधा आजार नव्हता बरं का. त्या मुलाचं अंग आगीसारखं तापत होतं. त्याचे डोळे पांढरे पडले होते. तो बेशुद्ध होऊन पडला होता. गावातील सर्व वैद्य आले, हकीम आले. त्यांनी नाडी तपासली, औषधं दिली, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी वैद्यांनी हात जोडले. ते सावकाराला म्हणाले, सावकार, आता औषधाचा उपयोग नाही. या मुलाचे प्राण काही तासांचेच सोबती आहेत. याला आता फक्त देवच वाचवू शकतो. सावकाराच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा अहंकार मातीला मिळाला. तो रडू लागला. माझा वंश बुडणार, माझा आधार जाणार. कुणीतरी वाचवा हो माझ्या मुलाला. मी माझी अर्धी संपत्ती देईन, पण माझ्या पोराला वाचवा. पण काळ कोणासाठी थांबतो का? यमदूतांची पावलं घराच्या दिशेने वाजू लागली होती. मुलाचा श्वास अडखळत होता. तेव्हा कुणीतरी सावकाराला सांगितलं, सावकार, त्या कोपऱ्यावर राहणाऱ्या धर्मदत्ताला बोलवा. लोक म्हणतात त्याच्यावर अमावस्या मातेची आणि पितरांची मोठी कृपा आहे. कदाचित तो काही करू शकेल. बुडत्याला काडीचा आधार. सावकार अनवाणी पायाने धावत धर्मदत्ताच्या घरी गेला. त्याने धर्मदत्ताचे पाय धरले. महाराज, धर्मदत्त महाराज, माझ्या मुलाला वाचवा, तो मरतोय, माझ्यावर उपकार करा. धर्मदत्त शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तो म्हणाला, सावकार, मी कोण वाचवणारा? वाचवणारी ती जगदंबा आहे, ती महाकाली आहे आणि आपले पितर आहेत. चला, मी येतो. धर्मदत्त सावकाराच्या घरी पोहोचला. तिथे रडारड चालू होती. मुलाची आई छाती बडबडून घेत होती. धर्मदत्ताने त्या मुलाकडे पाहिले. त्याचा चेहरा निळा पडला होता. धर्मदत्ताने डोळे मिटले. त्याने मनातल्या मनात आपल्या अमावस्या मातेचे स्मरण केले. हे माते, आज तुझी परीक्षा आहे. जर हा मुलगा मेला तर लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल. तुला याला वाचवावंच लागेल. धर्मदत्ताने सावकाराला जवळ बोलावले. सावकार, आता रडणे बंद करा आणि मी सांगतो ते करा. तुमच्या घराच्या अंगणात जे जुने पिंपळाचे झाड आहे त्या झाडाखाली जा. एक तांब्याचा लोटा पाणी घ्या. त्यात थोडे काळे तीळ टाका आणि एक कच्चा धागा म्हणजे सूत घ्या. आता त्या पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा मारा आणि प्रत्येक प्रदक्षिणेला तो कच्चा धागा झाडाला गुंडाळा आणि म्हणा, हे पितरांनो, हे अश्वत्थ नारायणा, माझ्या मुलाला जीवनदान द्या. मी माझे सर्व अहंकार सोडले आहेत. सावकाराने तसेच केले. तो रडत लढत प्रदक्षिणा मारू लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे पितरांनो, रक्षा करा. घरात वातावरण बदलू लागले. जसजसा तो कच्चा धागा पिंपळाला गुंडाळला जात होता तसतसा त्या मुलाच्या शरीरातील ताप कमी होऊ लागला. त्याचे पांढरे पडलेले डोळे हळूहळू उघडू लागले.
त्याच्या निळ्या पडलेल्या ओठांवर रक्ताची लाली परत येऊ लागली. मंडळी, शेवटची 108वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. सावकाराने पिंपळाच्या बुंध्याला पाणी घातले आणि डोकं टेकवले, आणि त्याच क्षणी घरातून एक आनंदाची किंकाळी आली. आई, पाणी! होय, तो मुलगा जो मरणाच्या दारात होता तो उठून बसला होता. त्याने पाणी मागितले होते. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांचे डोळे पाणावले. हे काही जादू नव्हती, हा विश्वास होता. हा अमावस्या मातेचा प्रताप होता. साक्षात यमदूतांनाही रिकाम्या हाताने परत जावे लागले, कारण जिथे पितरांची कृपा असते तिथे अकाली मृत्यू येऊच शकत नाही. सावकार धावत आला. त्याने धर्मदत्ताला मिठी मारली. तो ओक्साबोक्शी रडू लागला. महाराज, तुम्ही साक्षात देव आहात. तुम्ही माझ्या मुलाला पुनर्जन्म दिला. धर्मदत्त हसला आणि म्हणाला, सावकार, मी काहीच केले नाही. हे सर्व त्या पिंपळाच्या झाडात वास करणाऱ्या आपल्या पूर्वजांनी केले आहे, आणि त्या अमावस्या मातेने केले आहे, जिला आपण अशुभ मानतो. त्या दिवशी संपूर्ण गावाने धर्मदत्ताचा जय जयकार केला. ज्या गावाने त्याला कालपर्यंत भिकेसाठी नाकारलं होतं, आज तेच गाव त्याच्या पायाची धूळ कपाळाला लावत होते. पण मंडळी, धर्मदत्ताने तिथे एक मोठी गोष्ट सांगितली. तो म्हणाला, थांबा, माझा जय जयकार करू नका. जर तुम्हाला खरोखरच मला काही द्यायचे असेल तर एक वचन द्या. आजपासून या गावात, या समाजात अमावस्येला कुणीही अशुभ मानणार नाही. प्रत्येक अमावस्येला तुम्ही गरिबांना अन्नदान कराल. प्रत्येक अमावस्येला तुम्ही मुक्या प्राण्यांना, गाईला, कुत्र्याला, कावळ्याला घास भरवाल, आणि संध्याकाळी आपल्या दारात पितरांसाठी दिवा लावाल. बोला, कबूल आहे? संपूर्ण गावाने एक सुरात गर्जना केली. होय महाराज, कबूल आहे. जय हो अमावस्या मातेची, जय हो पितुर्देवाची. मंडळी, आता जरा शांत व्हा. अजून आपली ही कथा संपलेली नाही बरं का. आता जे मी सांगणार आहे तो या कथेचा प्राण आहे. धर्मदत्ताने त्या दिवशी फक्त एका मुलाचे प्राण नाही वाचवले, तर त्याने संपूर्ण समाजाला एक नवी दृष्टी दिली. त्याने सिद्ध करून दाखवले की अमावस्या ही अंधाराची नाही, तर प्रकाशाची जननी आहे. जेव्हा तुम्ही अमावस्येच्या रात्री आकाशाकडे बघता, तेव्हा तुम्हाला काय दिसते? काळाकुट्ट अंधार? नाही, त्या अंधारातच तुम्हाला लक्षावधी तारे चमकताना दिसतात, जे पौर्णिमेच्या प्रकाशात दिसत नाहीत. तसेच जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःखाचा अंधार येतो, तेव्हाच तुम्हाला ईश्वराच्या कृपेचे तारे दिसू लागतात. म्हणून दुःखाला घाबरू नका, अमावस्येला घाबरू नका, तिला मिठी मारा. आजच्या विज्ञान युगातही जेव्हा माणूस चंद्रावर पोहोचला आहे, तेव्हाही आपण आपल्या मुळांना विसरू शकत नाही. झाड कितीही उंच वाढले तरी त्याचे अस्तित्व त्याच्या मुळांवरच अवलंबून असते. जर मुळं सडली तर झाड कोलमडून पडते. तसेच आपण कितीही मोठे झालो, कितीही पैसे कमावले, तरी आपले अस्तित्व आपल्या पूर्वजांवर अवलंबून आहे. ते आपले मूळ आहेत, ते आपली सावली आहेत. जेव्हा आपण त्यांना विसरतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील सुख कोमेजून जाते. अमावस्या माता धर्मदत्ताला म्हणाली होती की पितर महलात राहायला मागत नाहीत, ते फक्त प्रेमाच्या 2 थेंबांसाठी असवलेले असतात. आज या क्षणी स्वतःला विचारा, तुम्ही शेवटचे कधी आपल्या आजोबा पणजोबांच्या आठवणीत पाणी अर्पण केले होते? कधी त्यांच्या नावाने एखाद्या भुकेल्याला घास भरवला होता? माझ्या लाडक्या भाविकांनो, माझ्या बंधू भगिनींनो, धर्मदत्ताची ही कथा ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल तर ते पाणी वाया जाऊ देऊ नका. त्या अश्रूंनी आज एक संकल्प करा. येणाऱ्या फाल्गुन अमावस्येला किंवा कोणत्याही अमावस्येला पहिलं म्हणजे घराबाहेर एक दिवा नक्की लावा आपल्या पितरांसाठी. दुसरं, एखाद्या गरीबाला पोटभर जेवण द्या त्या धर्मदत्ताच्या आठवणीत. आणि तिसरं, मुक्या प्राण्यांना, गाईला, कुत्र्याला किंवा कावळ्याला घास खाऊ घाला. ज्या घरात हा नियम पाळला जाईल त्या घराच्या छतावर पितृदोष कधीच सावली टाकणार नाही. त्या घरात लक्ष्मी पाणी भरेल, त्या घरात आरोग्य नांदेल, आणि तुमची मुलं जगाच्या पाठीवर जिथे कुठे जातील तिथे यशस्वी होतील. मंडळी, ही कथा इथेच संपते, पण तिचा प्रभाव तुमच्या मनात कायम राहील. मी, तुमची लाडकी कथाकार, ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. अनेक जुनी शास्त्र वाचली आहेत, अनेक रात्री जागल्या आहेत, फक्त एकाच आशेवर
की ही कथा ऐकून तुमच्या आयुष्यातील दुःख कमी होईल. जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओने, या कथेने तुमच्या काळजाला स्पर्श केला आहे, जर तुम्हाला वाटत असेल की धर्मदत्तासारखा आशीर्वाद तुम्हालाही मिळावा, तर कृपया या मेहनतीचे फळ म्हणून व्हिडिओला एक लाईक करा. आणि हो, अशाच मनाला भिडणाऱ्या, जीवन बदलणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या हक्काच्या पौराणिक मराठी परिवाराला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. बाजूची ती घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढची कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं नाव, ओम नमः शिवाय किंवा जय श्री महाकाल लिहायला विसरू नका. कारण जो शिवशंभूला आठवतो, शिवशंभू त्याला कधीच विसरत नाहीत. तुमच्या पितरांना शांती मिळो, तुमच्या घरात सुखसमृद्धी येवो, हीच त्या महादेवाच्या चरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या कथेत एका नवीन विषयावर, एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि मुख्य म्हणजे माणुसकी जपा. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. शंभू.